ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है। भिवंडी, कल्याण, मुंबई यहाँ के कुछ जातिवादी गुंडों ने दलित युवक संकेत भोसले की निर्गुण हत्या की है। इस हत्याकांड का केस फास्ट ट्रैक कोर्ट में चलाया जाए और आरोपियों को फांसी की सजा दी जाए, इस मांग को लेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा आघाड़ी की तरफ से महाराष्ट्र राज्य सचिव अमोल नरवड़े के नेतृत्व में कैम्ब्रिज चौक, चिकलठाना यहाँ पर भव्य रास्ता रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में पुरुष कार्यकर्ताओं के साथ महिलाएं भी बड़ी संख्या में उपस्थित थी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। बोल दलिता अल्लाह बोल, चप्पल लेके अल्लाह बोल, सुनी लेके अल्लाह बोल, अरे जातिवाद पे अल्लाह बोल, मनुवाद पे अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल मेरे भाई ना अल्लाह बोल, बोल दलिता अल्लाह बोल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते राष्ट्रीय अध्यक्ष नेते रामदासजी आठवले साहेब, तसेच आमचे नेतृत्व करणारे अमोल भैया नरवडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव युवा, तसेच चिकलठाणा सर्कल अध्यक्ष मी राहुल गायकवाड या नात्याने आज सांगतो की संकेत भोसले या लहान मुलाची भिवंडी, मुंबई या ठिकाणी हत्या करण्यात आली। तर याच्या मागचं षडयंत्र कोणच आहे? या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे याकरिता आम्ही सगळ्या समाज बांधवांनी आमच्या भीमवाडीच्या वतीने गट नंबर 472 या लोकांच्या वतीने आम्ही रास्ता रोको आंदोलन केले। याचे कारण की यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा जलदगती न्यायालयात चालून ही होणं गरजेचं आहे। त्या संदर्भात आम्ही सगळ्या समाज बांधवांनी रास्ता रोको केलेला आहे। नाव यशोधरा घुगे। माझी फक्त एवढीच मागणी आहे की तो खूप छोटा होता, तो काही मोठा नव्हता। जो मोठ्यांना खेटलं तर मोठे त्यांच्यासोबत खेटू शकतात, पण तो इतका लहान होता की त्याला अजून समाजाचं काहीही कळलेलं नव्हतं। आमची फक्त एवढी अपेक्षा आहे की नुसतं त्यांना अशी शिक्षा नको, ते सुटून येतील 10 वर्षांनी 20 वर्षांनी, त्यांना फाशी ही झालीच पाहिजे। जर याच्यानंतर असे गुन्हे नंतर होऊ नये म्हणून त्यांना यावेळेस जर फाशी झाली तर